पैरा आणि मये ट्रक मालक शेतकारांक जावपी त्रास मतीत दवरून आमदार आणि खण अधिकारी हांनी उपजिल्हाधिकारी सयत संयुक्त बसका घेतली। खण कामाचो गावाचेर जावपी परिणामांचेर चर्चा केली। हे बसकेत ट्रक धनी, शेतकार आणि भाडेकरूंचे प्रश्न हे मुखेल मुद्दे आसात। फकत थळाव्या ट्रक धन्यांक खण येरादारी दिवची, भायल्यांक न्ही हे तांचे मागणेर ते ठाम आसात। शेतकार अजूनही आपल्या शेत जमनीचेर परिणाम जाल्ल्या खण गाळाचेर उपाय मागतात। ह्या मिटिंगेन पयल्या जर आमी शेतकाराचेर अन्यायूच जाला अशें म्हणपाक जाता। कित्याक तर पयल्यान पयलीं ट्रक आनी मायनिंगाचे इश्यू जे कितें आहा तांकां स्मूथ चलपाक लागून जे कितें इश्यूज आहा ते डिस्कशन तेंचे जाले आनी जेन्ना शेताचो विशय येयलो तेन्ना तेजी सेपरेट मिटींग घेवपाचें डिसिजन जाल्लें आसा। शेतकाराचो विशय हो खूब वर्सां पासून पेंडींग आसा आनी ताका प्राधान्य दिवचें सांडून आमी जेन्ना डिमांड सुद्दां केल्लो, जेन्ना जे EC लागून जनरल आमची मिटींग जाल्ली त्या मिटिंगेन सुद्दां डिमांड केल्लो की पयलीं शेतकाराचे प्रश्न सोडोवचे, जे शेताची नुकसानी केल्या ती पयलीं क्लियर करची आनी मागीर EC ग्रांट करची म्हणून। ते आसून आमचेर नाकार टिचून म्हणटा तशें तेंच्यांनी कामूय चालू केलें, सगळें चालू केलें, पूण आमचे डिमांड शेतकाराचे अजूनय फुलफील जायना। आमी जेन्ना गायडलायन चालू केल्ली पयलीं गेल्या वर्सा एप्रिलाक, तेन्ना अशें ठरलेलें की तांकां 50 ट्रक जाय, बजेटाचे 50, बिकॉज आतां पळय हँडलिंग आसता ते एज पर द गायडलायन्स ऑफ IBM त्याच्या वयर तांकां काडूंक मेळना। सो क्वॉन्टिटी प्रोपोर्शनल तितल्यो गाडयो आतां गाडयो आमचे कडेन ऑलरेडी 113 जाल्यो, प्लस जे ती सायट आसा थंय 28 आसा, म्हणजे 143 गाडयो सुमार आमचे कडेन आसात आनी गाडयो घेवपाक कसलोच स्कोप ना। मोरेवर मदीं एक मिटींग जाली पंचायत ऑफिसान हांगा मया, आमी आसले पार्टी, आमदार आसलो, कलेक्टर मामलेदार आसले, ऑनरेबल आमदार आनी कलेक्टर आनी मामलेदार आनी आमी आसले पयलांचे ग्राम आसले। थंय आमी गाडयो तेंच्यांनी सांगले त्यो ओके केल्यो, त्यो ओके केल्या परत तेंचे एज्युकेशन जालें आनीक 15 केले। आतां प्रॉब्लेम कितें जालो, गव्हर्मेंट एका कंपनीक 50च जायो, ऑलरेडी 140 पावता गाडयो घेवपाक कसलो ताजेर स्कोप ना। कित्याक प्रेजेंट 90,000 आमचे खर्च आसा पळय, कॉस्ट ते 90,000 पर मंथ वयता। ही मिटींग अर्लियर मिटींग जी आमची CM जाल्ली त्या संदर्भान ही मिटींग आज कंटिन्यू जाली। तितून 3 पॉयंट्स मेन आसले, म्हणजे एक एब्सॉर्प्शन ऑफ न्यू ट्रक्स इन द मायन हो एक पॉयंट। दुसरो पॉयंट आसलो तो आमचे कामगार जे आसा, आतां सागावडा मायनीचे जे कामगार आसा त्या कामगारांक एक बऱ्या पैकी जे स्ट्रक्चरल हे घालपाक जाय, स्ट्रक्चर दिवन तांकां अपॉयंटमेंट दिवपाक जाय। अंडर टायम जालें आनी ते सुद्दां बऱ्या पैकी सगळें वेवस्थीत मांडून तेंचे बेजीक सॅलरी कितें आसता कितले पर्यंत ताका कॉन्ट्रॅक्टाचेर काम करचें, हे सगळ्यो गोश्टी ताका सविस्तर मांडून ताका एक स्ट्रक्चरल हें दिवचें पडटलें, अपॉयंटमेंट दिवचें अशें मागणी केली। तिसरो पॉयंट आसलो ते पेंडींग वॉटर बिल्स जे आसले ते कंपनीन पे करपाक जाय, हे विशय आनी बाकीच्यांक आमी इनवॉल्व केल्ले आयज पेनल एसोसिएशन आसा तेंचे जे विशय आसा हेकाय बी ताका इनवॉल्व केल्ले आयज। अशे तरेन सगळे तेची चर्चा जाल्ली आहा। ट्रका विशय तो थोडोसो जो विशय जालो की 18 जे आमी नवे ट्रक घेवपाचे आहा, ऑल टुगेदर 28 ट्रक घेवपाचे आहा। 13 आमी पयलीं एग्री केल्ले कंपनीन आनी 15 इन फ्रंट ऑफ CM एग्री केल्ले। टोटल माल 28 ट्रकांनी 10 ट्रक एम्प्लॉय केल्ले आहा आनी 18 ट्रकांचे जे विभाजन करून घेतले 60% हे मागीर इफेक्टेड एरियांतले घेवपाक जाय, 30% फ्रॉम शिरगांव आनी 10% फ्रॉम अंडोना। अशे भागांतले जे 18 ट्रक आहा पर्संटेज वायज डिवायड करून घेवपाचें अशें ठरलेलें। काही लोकांनी तेजेर विरोध हाडिल्ल्या कारणान आनी हे तेन्ना मान्य नासल्या कारणान हे डिस्कशन आमी फुडल्या फावटी करतले। तितल्यान टायम एवेन्शन जालेलें आहा विशयी आनी कंपनीन जी लेटरां तयार केल्ली आहा कामगारांची ही कमींग फ्रायडे पर्यंत दिता अशें तेंच्यांनी कमिटमेंट केल्लें आसा। गोवा 365 खातीर महेश गोयकार, गौतमी गांवकार आनी सानिका नागवेकर।
रुमडामळ डवरली पंचायतीन रमजान बाजार आणि हेर बेकायदेशीर वस्तू, जॉईंट व्हील, राउंडिंग बोर्ड्स आणि हेर स्टॉलांची पळवणी केली. पंचायती कडल्यान कसलीच परवानगी त्यांनी घेवंक नाशिल्ल्याची माहिती पंचायत सचिवान दिली. मजगती ही स्टॉला घालताना काही भुरग्यांनी उजो लावपाची धमकी दिल्ल्याचे उक्ताडार आयिल्ल्यान हुस्को निर्माण जाला. पळयात. आम्ही परमिशन हाऊसिंग बोर्डाकडे घेतलेली. आम्ही त्यांच्यानी की सांगलें तुम्ही तुमचं स्टॉल हाडा आणि दवरा, तुम्ही काम तुमचे स्टार्ट करा, आम्ही तुमकां परमिशन दिता. तर ते बोर्डान आम्ही कितें केलें, आमी पंचायतीक एक एप्लिकेशन घातलें की आमकां पंचायतीक सांगलें की आमी असो म्हणून हे इव्हेंट करता म्हणून. तर पंचायतीन केलें, तेंच्यांनी मिटींग घेतली, तेंच्यांनी कितें केलें, वोटींग दवरली. वोटिंगाचेर कितें जालें, वोटिंगाचे दोनूय लेवल आहा. ते जे म्हणटा ते पळय आमी पंचायती डिसिजन अजून फॅक्ट सारके दिवना आमकां. आयज दुसरो दीस जालो, एक पंचान कितें सांगलां, आपूण जशें आमच्या हाऊसिंग बोर्डाची परमिशन तांकां मेळटा जाल्यार आपूण स्ट्रेट वे सांगतले, आपूण स्ट्रेट वे तेंचे वटेन आपूण सायन मारून दितली. पण परमिशन नसताना तुम्ही कशे स्टॉल आमी केले? परमिशन पंचायतीची पयली घेऊ. पंचायतीक घातलेली हाऊसिंग बोर्डाक कितें सांगलें, तुमी वेळ जातलो, तुमी आमी तुमकां दिता, तुम्ही काम स्टार्ट करा. पंचायत म्हणटा, सेक्रेटरी म्हणटा की अजून तुमच्याकडे परमिशन ना म्हणून. आसा परमिशन आमच्याकडे आसा. पंचायतीची ना म्हणटा, हाऊसिंग बोर्डाची म्हणटा. पंचायतीची एनओसी घेवपा जाय न्ही, परमिशन घेवपा जाय. आमी कितें केलें पयले, ती अटॅच करून ताका पंचायतीक दिवपाक जाय. आमकां परमिशन आयज मेळ्ळा हाऊसिंग बोर्डाची. स्टॉल घातला पळय, फाल्यां उजो लागलो, कितें लागलो, फाल्यां तूं जबाबदार पूण जातलो. जबाबदारीचो प्रश्न येना, स्टार्टूच जावना जाल्यार कसो जबाबदारी. फाल्यां समज उजो लागलो, स्टार्ट जायनासतना कितें जालें, बरें वायट जालें जाल्यार कसो लागतलो, कोणे लायला लागतलो ना, बिश्तो उजो लागपाना, तेच सांगले, लायलाय लायला लागतलो. लागतलो. कोण जबाबदार आसतलो तेन्ना तेजे? जबाबदारी कोणा लायता ते आमी इन्स्पेक्शन करता न्हू, कोणे लायला, कितें केला ते. सीसी कॅमेरा सगळे वटेतले आहा. सीसी कॅमेरा बसयला तुम्ही सगळे आणि सायडीन. आमी जेन्ना हो स्टॉल घालतालो पळय तेन्ना ते भुरगे म्हणटाले आमकां आमी असो उजो पेटयतलो म्हणून स्टॉलांक. ना कोण म्हणटाले पळय तुका, तुम्ही पुलीस कंप्लेंट कित्याक करूना? पुलिसेक आमी सांगला, आमी इन्फॉर्म केला, ते आमकां अशें म्हणटा म्हणून. पुलिस नांवां दिला तुवें? पुलिशेन नांवां दिवन आमी सांगला, ते अमके जेन्ना ते करतले आमी तुमकां कितें आहा तें सांगतले म्हणून सांगला. पण नांवां दिवना ना, तुम्ही? नांवां दिवना, कित्याक आमकां शिवर आहा तोच मनीस तो. ना कित्याक लागून नांवां दिवना पुलिस? कित्याक पुलिसीन पुलिशेन ताका आपूण पयलें सांगला, तुमी कितें करता न्हू सांबाळून करा, तुमी कांय करपाक वचना, जे पर्यंत तेंचे ते पंचायती ना उजो लागचे पयलीं हे घेतलें, एक्शन घेतल्या बरें पडटलें. तेणी सांगला, समज ते करता तांकां आपूण सांगला, तेंच्यांनी ते भुरग्याचे कोण सांगता तांकां सांगला की बाबा तुमी कांय करपाक वचनाका, जे पर्यंत पंचायतीचो इशू सॉल्ट आउट जायना तुमी कांय करपाक जाय. जस्ट समज पंचायतीन सांगलें परमिशन दिना जाल्यार पुलिशेनूय सांगला की आमकां आश्वासन दिला की पंचायतीन परमिशन दिना, तुमी करनाका इव्हेंट. फर्स्ट ऑफ ऑल तेंचे इंटरनल डिस्कशन जावन तेंचे फायनल हें दिवपाचें म्हणून आजून तांकां लेटर येवंक ना फर्स्ट ऑफ ऑल. आनी दुसरें म्हणजे आमकां कोणाचें लेटर ना नाजाल्यार हे पार्टी कोणाचें लेटर ना, हें कितें फायर सेफ्टी मेजर्स ताका आमी रिकमेंडेशन दिवपाक शकता. सो आमगे एक्सेस येवपाक जाय, रिकमेंडेशन फायर तेंचे एक्सटिंग्विशर आसूंक जाय, बेश्टें जायना तें. एक लायला की एक एक्सटिंग्विशर आसूंक जाय, कितें रातचें कितें जाता तें सांगूंक जायना. सगळें प्रॉब्लेम आसता, येवपाक एक्सेस इम्पॉर्टंट आसता. म्हळ्यार तांकां सद्या परमिशन ना जाल्यार तें आमकां येयलो ना, आमकां कांय हें केलो ना, आमी कांय तांकां रिकमेंडेशन दिल्लें. तुम्ही कितें हे मुखार फॉर्वर्ड करतले, लेटर बी करतले ना कोणाक? ना आम तेंगे परमिशन जाय, तेंगे आमी जेन्ना दितले जाल्यार तितून आमकां यू हॅव टू गेट परमिशन फ्रॉम द ऑथॉरिटी, सम ऑथॉरिटी फ्रॉम दीस एरिया. ऑलरेडी स्टॉल पंचायत दिना जाल्यार आमकां अशें दिवपाक ना, ऑलरेडी स्टॉल घातला न्ही. स्टॉल घातल्या आतां कांय करूंक जायना, कितें करतलो आतां लायल्यार दे आर रिस्पॉन्सिबल. आतां पंचायतीन अशें डिसिजन जालें की आमी हे दिवपाचें ना, आनी प्लस ज्या टायमार एप्लिकेशन दिलें तेन्ना हाऊसिंग बोर्ड एज अ लँडलॉर्ड भाटकार आसता तेजे कितें आमकां एनओसी जाय पडटा. सो हाऊसिंग बोर्डाची कन्सर्न हाऊसिंग बोर्डाची जाल्यार आमचे कडेन एनओसी नाशिल्ली, सो त्या खातीर आमी तो डायरेक्टली होल्डार दवरलो. सो आतां फायर आयले, हेल्थ आयले, सगळे आयले. सो ते फायर नॉर्म्सा प्रमाणे तुमकां खबर आसतलें हाऊसिंग बोर्ड आमचो रुमडामा हाऊसिंग बोर्ड हो डेन्स पॉप्युलेटेड एरिया म्हाजे हिसपान 2 बाय 2 किलोमिटरची एरिया, पण म्हाजे हिसपान पॉप्युलेशन कमीत कमी एक 20,000 तरी आसतलें. पण रोड एक्सेस जो आसा, रोड एक्सेस आसा तो सामकोच नॅरो आसा, कारण जो सेटबॅक्स आसा त्या जाग्यार पार्किंग जाता पळय, लोकांचे थोडे इश्यूज आसा, पार्किंग जाता ती वेगळी गोश्ट. पूण अशें तर एक बाजार बीन जालो आनी तर मॅस जावपाक लागले, आनी फाल्यां कितें अशें जालें जाल्यार तेजो जबाबदार कोण? कोण जबाबदार? मागीर फाल्यां कितें बेश्टेच म्हटल्यार श्रद्धांजली आनी पांयाक पडपा खातीर येतले वयतले इतलेच, पण तेजो जीव येतलो थोड्याशा पयशां खातीर, तेंचो जीव परत येतलो येवपाना न्ही. सो म्हाजे हिसपान लोकांनी चिंतपाची गरज आसा. पण हिंगा कांय पोर्टेबल टॉयलेट ना. सेकंडली हिंगा उदकाचें प्रोविजन कांय ना. हिंगा पोर्टेबल वॉटर आसपा जाय. आनीक फायर आनी फेस्टिवल अंडर हेल्थ एक्टा प्रमाणे हिंगा सगळी फेसिलिटी तेणें दवरपा जाय. पण दवरलेली आसा? सद्या कांय दिसना. तुमकां कितें लेटर बीन आयलें? आमकां अजून एप्लिकेशन कांय येवना.
त्यांनी इवन एप्लिकंटान काय आमी दिवना पंचायतीन एक आमकां लेटर धाडलें जॉयंट इन्स्पेक्शनाक हेजेर एक्शन जातली तुमची ना तेणी पयलीं सगळें प्रोविजन दवरपा जाय न्हू इन एडवान्स दवरपा जाय ऑलरेडी सगळें हिंगा इन्स्टॉलमेंट घातला पण तशें चोयलां जाल्यार टॉयलेट ना पोर्टेबल टॉयलेट आसपाकूच जाय एज पर तेंचे कितले लोक येता ते भाशेन आनीक उदकाची फेसिलिटी रनिंग वॉटर आसपाक जाय गोवा 365 खातीर रमेश नायक रावत, मनीषा जाधव आनी अरुण नायक. काँग्रेस फुडाऱ्यांनी गोंयांतल्या हेर मागास वर्ग समाजा कडेन संबंदीत प्रश्नाचेर पत्रकार परिशद घेतली. राज्यातल्या ओबीसीचे प्रतिनिधित्व आनी कल्याणा विशीं जायते हुस्के उक्तायले. सरकारी येवजण्यांनी आनी धोरणांत गोंयांतल्या ओबीसी समाजाक फावो ते प्रतिनिधित्व आनी फायदो मेळना अशें काँग्रेस फुडाऱ्यान सांगले. आयकात तांचे उतफर्के. जानेवारी 2020 एक पेटिशन फायल केल्लें आणि ते पेटिशन आमच्या ओबीसीचे देर आर 19 कम्युनिटीज ऑफ आवर ओबीसी आणि तांकां व्हडलो भाव म्हणटा ते भंडारी समाज. ते भंडारी समाजाच्या प्रेसिडेंटान एक पेटिशन फायल केल्लें, रीट पिटिशन, की आमचे जे लोक आसा ओबीसी ST SC तांकां PGन एडमिशन दिवचें म्हणून. आणि हे पिटिशन हियरिंग गेल्ले आणि हियरिंग चलतना तेन्ना गव्हर्मेंटान च्या एडवोकेट जनरल तिने सांगले की पिटिशन तुम्ही विड्रॉ करा, आम्ही तुमकां ह्या 2021 21-22 तुमकां PGंतल्यान एडमिशन दितले म्हणून. आणि त्या प्रमाणे तेचे आयकून एडवोकेट जनरलाचे आयकून आमच्या समाजाच्या लोकांनी पिटिशन विड्रॉ केले. Commission for the Department inquiry shall be instituted against the Dean of the Goa Medical College to ascertain under which authority Dean of Medical College wrote a letter to Under Secretary Health. म्हणजे कसे गिमिक केले पळय यांच्यानी, हिंगासर सुद्दां आमकां तेंच्यांनी कॉन्सिक्वन्सी केली आणि त्यांनी लेटर घातले आणि हे घालचे पडटले ते करून ते घालून बोले एक्चुअली इज नॉट अलाउड. एक्चुअली आमकां गव्हर्मेंटान दिवपाक जाय जाल्यार हेंच्यांनी कशी आयडिया केली पळय, तिणी नोटिफिकेशन काडलें, तिणी लेटर घातलें, तेजेर कमी मागीर तेंच्यांनी ही ऑर्डर केल्या. आतां तेचेर रिकमेंडेशन एक्सेप्ट करूंक ना गव्हर्मेंटान. एक्चुअली रिकमेंडेशन गव्हर्मेंटान एक्सेप्ट करपा आसली आनी इन्क्वायरी करपा आसली. गव्हर्मेंटान करूंक ना कित्याक मेळोन जुळोन करता, कित्याक हात मेळोन म्हाका दिसता प्लॅनिंगेचेर आसा सगळे सेटिंगेचेर आसा. आनी तेन्ना एक सेकंड टायम आमकां अशें त्रासान उडयलें तेंच्यांनी हें केलें. आतां थर्ड टायम आमी आमचे अपोजिशन लिडर युरियल एमॉक आणि बाकीच्या अपोजिशनाक लोकांक सगळ्यांक वचून मेळ्ळे आणि आमी सांगले आमचो इश्यू घेवपाचो, कित्याक 2 वर्सां आमकां फटयता, आतां परतूय आमकां फटयतले. त्या संपर्कान म्हाका दिसता हेणी तेचेर क्वेश्चन घातलेलो आमचो क्रूज ऑफ आम आदमी पार्टी. त्यांनी म्हटलं वेदर द गव्हर्मेंट इज अवेअर दॅट नो रेसिडेंस फॉर ST SC इज प्रोवायडेड फॉर ॲडमिशन गोवा नीट बेस्ड पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्राम फॉर मॉड्यूल गोवा मेडिकल कॉलेज. मागीर गव्हर्मेंटान कितें सांगलां ताका की 29/3/2023 गव्हर्मेंट हॅज कॉन्स्टिट्यूटेड अ कमिटी वायड टू स्टडी द कन्सिडर द व्यू ऑफ द स्टेक होल्डर. तेचेर ते केलें. मागीर तेच्या त्या इश्यूच्या नंतर आमच्या युरिमॅलम आलमान आणि ताका सपोर्टेड बाय एडवोकेट कालूस अँड हेल्टन आणि बाकीच्यांनी, म्हाका तो विजय आसलेलो भितर सगळ्यांनी, जाल्यार तेंच्यांनी इश्यू घेतले. तेन्ना ऑन द फ्लोर ऑफ द हावस ऑन द 4th of 8th issued notification in this week. चीफ मिनिस्टरान इश्यूरन दिले ऑन द फ्लोर ऑफ 4/8/2025. आणि त्याच्या नंतर आम्ही ताका लेटर केल्ले आणि वी आर सबमिटेड लेटर ओबीसी डिपार्टमेंट आमच्या. आणि आम्ही लेटर करतना दिगंबर कामतीक केले, रमेश तवळकाराक केले, सुभाष शिरोडकाराक केले, वेलफेअर मिनिस्टराक केले, सगळ्यांक केले की बाबा तुम्ही इश्यू कित्याक घेना. आणि वी हॅड बीन फॉलोईंग दॅट इश्यू. जाल्यार तेन्ना कितें केलें हेंच्यांनी डिले केले आमच्या ओबीसीच्या ST SC आणि EWS लोकांक PW लोकांक एडमिशन आणि तांकां PG एडमिशन मेळपाची गरज आसा. तांकां जो पर्यंत तुमी चान्सूच दिना ते वयर कशें सरतले. आणि ST समाज आणि SC समाजा बद्दल त्यांनी बरयलें की हेंचे वंचित आमच्या लोकांक वंचित करता. आंबेडकर SC समाज आसलो पण त्यांनी PG इन इकॉनॉमिक्स केले. आयज मोठे पोजिशनां प्रेसिडेंट ऑफ इंडिया ST समाजाच्या आणि तुम्ही आमच्या लोकांक सतोवंक सोदता. ताबडतोब भरात आणि हो जो डीन इलिजिबल ना तेंगे हें जातलें. तो कितें म्हणटात की क्वॉलिटी सर्वीस दिवपाक शकचो ना म्हणटात, हाजेर इन्क्वायरी करात. क्वॉलिटी सर्वीस म्हणजे कितें, हांगासर जेन्ना आदिवासी लोक आशिल्ले जेव्हा 13,000 वर्सां पासून तर मेडिसीन जर हांगासरले लोक दिताले
हांगासरी शेतां भाटां कुळागरां जे सगळी सिस्टम जी इरिगेशनची एग्रीकल्चर सिस्टम ह्याच लोकांनी केले. तर तूं काल पळय येवन कोणाक सांगता क्वॉलिटी दिवपाक शकना म्हणून? तूं कोण हांगासरलो? तुका ह्या देशाक रावपाचो ना? तर तूं कित्याक ही सर्वीस आमची घेतली? ह्या लोकांच्या टॅक्साचे प्रायसाचे टॅक्साचे हेजेर तूं कित्याक सर्वीस दिली आनी तूं कित्याक मोठो जालो येदो व्हडलो? हेका पयलीं भायर मारपाचो आसा, हेजे हेका भितर उडोवपाक जाय असो आमचो डिमांड आसा. गोवा 365 खातीर मनीषा जाधव आणि ओमकार देशप्रभू. द नवीन टाइम्सान न्यू विस्तास हो प्रॉपर्टी एक्सपो घडोवन हाडलो. ह्या प्रदर्शनाची ही 7वी आवृत्ती. हो एक्सपो 14 आणि 15 मार्चाक चालू आसतलो. हातूंत साबार रियल इस्टेट डेव्हलपर्स आणि प्रॉपर्टी खरेदीदारांक एकाच पंख्यातळे एकठांय हाडले. ह्या एक्सपोत गोंयभरांतल्या निवासी आणि व्यावसायिक प्रकल्पांचे प्रदर्शन घडले. भोंवडेकारांक बिल्डरांकडेन थेट संवाद साधपाची आणि राज्याच्या वाडट्या मालमत्ता बाजारात गुंतवणुकीच्यो नव्यो संधी सोदून काडपाची संद मेळ्ळी. नवीन टाइम्साचे ग्रुपात हो 7th प्रॉपर्टी एक्सपो आणि आयज ताचे उक्तावण करपाची म्हाका संद मेळ्ळी. आनी त्याच बरोबर हांव मुद्दमून हांगा पळयतालो मार्केटाचो सगळें. तातूंत भितर कोणाक इन्वेस्टमेंट करपाक जाय जाल्यार किंवा कोणाक सेकेंड होम आसतले त्या खातीर. आनी त्याच बरोबर एक बरे बरे प्रोजेक्ट्स आणि आयज आत्ताच्या काळात धरून रावपा खातीर घरां किंवा प्लॉट्स हांचे एक तांचे एक एक्सपो जो आसा तो एक्सपो हांगा मांडिल्लो आसा. खुबशे बरे वरायटी आनी आपल्याक जाय तशें एक डेस्टिनेशन चूज करपाक मेळटा. आनी एक सुंदर असो उपक्रम फाटले 7 दीस ते करता. ताच्या ग्रुपाक म्हजें अभिनंदन करता. आनी ह्या निमतान सगळ्या गोंयकारां कडेन मागता हांव तांकां ही संद आसा एका जाग्याचेर वन विंडो सिस्टम ही सगळ्या एकट्यान पळोवन मेळटा. पावर पॉयंट प्रोजेक्शन आसतलें किंवा तांचे कडल्यान सगळे डिटेल्स जाणून घेवपाक सायट इन्स्पेक्शन आसतलें बाकी सगळें एकदां करून घेवन तातूंत भितर इकॉनॉमी आनी भितर गोंयच्या हातूंत भितर ताचो हातभार लागता. गोवा 365 खातीर इर्शाद शेख, गौतमी गांवकार आणि ओमकार देशप्रभू. मांद्रे नववर्ष गुढीपाडवा स्वागत समिती 4थी सार्वजनिक गुढीपूजन घडोवन हाडटा. सप्तेश्वर देवी भगवती देवळाच्या ग्राउंडाचेर बेरेस्तारा 19 मार्चाक सकाळी 5:30 वरांचेर ही कार्यावळ जातली. आयोजकांनी पत्रकार परिषदेत पुराय माहिती दिली. मांद्रे सार्वजनिक गुढी उत्सव समितीच्या वतीन आयोजित केलेल्या या पत्रकार परिषदेक उपस्थित पत्रकार बांधवांचा परत एकदा मी स्वागत करतो. त्यांचा प्रचार समितीचा प्रमुख या नात्यात 19 मार्चाक सार्वजनिक गुढी उभारण्याच्या कार्यक्रमाची विस्तृत माहिती माननीय अध्यक्ष श्री सुभाष पासेकर सरांनी दिली. आमचे संस्थापक अध्यक्ष श्री मुकुंद कायसुकर सर यांनी या कार्यापाठची संकल्पना मांडली. महेश गोडकर सरांनी या कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. आमचा ह्या 4था वर्ष या 4था वर्ष अत्यंत उत्साहपूर्ण आणि लोकांच्या भरघोस प्रतिसादांत साजरा जावचा याच्या खातीर समिती गेले अनेक दीस वावरत आसा. प्रत्येक घरात जाऊन निमंत्रण दिवप, सार्वजनिक जागेचेर पत्रका फलक लावप अशा प्रकारचे उपक्रम सुरू करून जागृतीचे कार्यक्रम चालू असतात. 19 तारखेक जी गुढी उभारतली पहिली गुढी सार्वजनिक गुढी उभारपाचो जो कार्यक्रम असतो तो कार्यक्रम मोठ्या उत्साहात जावचो. प्रत्येकाच्या घरात त्या दिसा गुढी उभारतो. खूप जणांचा प्रश्न असता असं असताना सार्वजनिक कित्याक तर सार्वजनिक गुढी उभारपाचो उपक्रमाची संकल्पना इतकीच आसा की सगळे जण एका जागेचेर येतले. त्या एकत्रीकरणाक लागून आणि ते विचार जे प्रबोधन जातात तेतून त्यांचा उत्साह वाढता, मन प्रफुल्लित जाता, काहीतरी करूची इच्छा जाता, नवीन काहीतरी समाजा प्रती असतं, आपली काहीतरी एक रिस्पॉन्सिबिलिटी आसा. ह्या सगळ्या गजालीचो एक साक्षात्कार जाल्ल्या कारणान तो एक कार्यक्रम जावचो असो विचार झालो आणि मांद्रेतल्या समस्त मांद्रेवासियांनी या उपक्रमात प्रतिसाद दिला. आता गुढी उभारली काय आमचा कार्यक्रम सोपलो असा जायना. गेल्या वर्षभर जसं आमच्या अध्यक्ष सरांनी सांगला की गेल्या वर्षभर शेतीच्या बाबतीत पाणी योजना, शेती संकल्पना, दिवाळीक साजरा ठरवून ह्या वर्साचो तो
सार्वजनिक गुढी उत्सव आसा आणि हो कार्यक्रम 19 मार्च गुरुवार सकाळी 5:30 सुरू जातलो. सकाळी 5:30 वाजता पहिल्यांदा दिंडी जातली. सगळे आमच्या गावातली एक दिंडीची पथक आसा ते दिंडी घेतले. मागीर जवळजवळ 6 वाजता गुढी पूजन सार्वजनिक जातले. गुढी पूजन जाल्या बरोबर साधारण 1000च्या वर लोकांच्या उपस्थितीत हनुमान चालीसा नवीन उपक्रम आम्ही या वर्षा घेतला. 1000च्या वर उपस्थितीत सामुदायिक हनुमान चालीसी पठण जातले. गणपती स्तोत्र पठण जातले व त्याच्याबरोबर शंखनाद जातलो. शंखनाद झाल्यानंतर आम्ही या वर्षा एक बरो उपक्रम घेतला. तो म्हटल्यार आमचे सुजय महामल जे आसा योग शिक्षक त्यांच्यानी फाटली 1 वर्सभर न चुकता कंटिन्युअस योग वर्ग घेतला ZP हॉलात. आणि हो योग वर्गाचे वैशिष्ट्य असे आसा की जरी कोण उपस्थित नसले तरी पण त्यांनी वर्ग चालू दवरला. स्वतःची पत्नी बरोबर घेतला आणि साधारण 5:30 ते 6:30 रेग्युलर गुढीपाडव्या दुसऱ्या दिवशी आम्ही सुरू केलो गेल्या वर्षी वर्ग 31 मार्च. तो अजूनपर्यंत चालू आसा आणि त्याची दखल समिती घेऊन या वर्षा त्याचा एक जाहीर सत्कार करपाचो ठरयला आम्ही. त्याबरोबर नवीन वर्षाचे स्वागत असा, हिंदू नववर्षाचं स्वागत असा या मांद्रे गावान येऊन कसं आम्ही करतो, गुढी उभारून सार्वजनिक गुढी उभारून कसं करतो आणि तशीच हिंदू संस्कृती जतन करण्यासाठी आणि काही आपण संकल्प असे करपाचे आमच्याकडे सगळ्यांकडे म्हणजे स्पेशली बायलांकडे रिक्वेस्ट करता की चडांत चड आमच्या गांवच्याच न्ही तर आमचे जे शेजारी गाव आसा त्या महिलांनी भगवती सप्तेश्वर देवीकडे उपस्थिती लावन आमच्या पाडव्याक म्हणजे सहभागी जावचे. तेंच्यान आमी म्हणजे एक कार्यक्रम केला तो मुद्दम पाडव्याच्या निमतान की पंचारत जो सकाळ फुडें जो सूर्य पयलो सूर्य आमच्या 9 वर्षाचो आसा तांकां आमी पंचारत दाखोवन स्वागत करतली त्या सूर्याक. प्लस आमची भगवती देवी कडेन त्या निमतान आमी पावतली आणि आमच्या नवीन वर्षाची सुरवात जी आसा ती देवीच्या आशिर्वादान करपाक मेळटली. गोवा 365 खातीर संदीप कामुलकार, गौतमी गांवकर आनी सानिका नागवेकर.